नाशिकच्या गोदावरी तीरावर रामतीर्थ गोदावरी सेवा समितीकडून गंगा गोदावरी माता हा आगळा वेगळा कार्यक्रम पार पडला। यावेळी गोदा सेविकांनी आपल्या भावपूर्ण स्वराने सहस्रनामांचं पठण केलं। दरम्यान गोदा मातेसमोर कुंकवानं अर्पण देशातील वीर जवानांना सामर्थ्य आणि बळ मिळावं यासाठी प्रार्थना केली। वणीमधील सप्तशृंगी गडावर रस्त्याची कामं सुरू असल्यामुळे वाहतूक ठप्प होते, त्यामुळे प्रवाशांचे हाल होतात। पाऊस पडल्यामुळे रस्त्यावर चिखलामध्ये वाहनं फसली आहेत, अडकलेली आहेत। रस्त्यांचं काम करणाऱ्या ठेकेदारांच्या दिरंगाईमुळे ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप केला जातोय। मालेगावमध्ये कृषी सहाय्यक आणि कृषी सेविकांनी एक दिवसाचं धरणं आंदोलन केलं। कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सेवकांना नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती देण्यात यावी असा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं। येवला तालुक्यातील बोगटे या ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडं उन्मळून पडलेली आहेत। एका झाडाखालील दुकानं अडकलेली आहेत, तसंच अनेक घरांचे पत्रे सुद्धा उडून गेलेत। त्यामुळे लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जाते। नाशिकमध्ये दुचाकी चोरून परस्पर विकणाऱ्या 2 संशयितांना अटक झाली आहे। नाशिक युनिट 2च्या पथकानं कारवाई केली आहे। 2 संशयितांकडून एका दुचाकीसह 30,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। नाशिकमध्ये दुचाकी चोरणाऱ्या 2 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। राजीव नगर परिसरामध्ये पोलिसांनी सापळा रचत कारवाई केली। पोलिसांनी चोरट्यांकडून 10 लाखांच्या 9 दुचाक्या जप्त केल्या आहेत।